धीरज दिलीप शिंगोटे, गावाचे नाव बदगी आणि या वस्तीचं नाव कौतुकवाडी आहे. आमच्या इथे सोमेश्वर महाराजांचा सप्ताह बसलेला आहे. तेव्हा आम्ही एक जागरसाठी आम्ही 2-3 मित्र त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिकडून 2-2:30च्या सुमारास इथे आल्यानंतर त्या साईडने माझी गाडी आली. त्या गाडीचा हेडलाईटचा उजेड इकडे डायरेक्ट पडल्यानंतर ते 3 व्यक्ती आतून बाहेर निघाल्या आणि त्या म्हणजे कुठून तिकडून उजेड पडला घरावरती. हा येथे उजेड पडल्यानंतर ते आतून 3 व्यक्ती बाहेर निघाल्या. हा मी त्यांना आवाज दिला, कोण आहे कोण हा. आहे, तर ते ह्या दिशेने पळायला लागले. हा हा मग मी माझी गाडी या ठिकाणी उभी करून हा मी पण त्यांच्या मागे तिथपर्यंत पळालो. परंतु अंधाराचा फायदा घेऊन पुढे एक मक्याचं शेत आहे, हा ते तिकडे अदृश्य झाली. माझ्याजवळ बॅटरी वगैरे नव्हती. नंतर बॅटरी आल्यानंतर एक 5-1 मिनिटाचा कालावधी त्याच्यामध्ये गेला. त्यानंतर ते आम्हाला काही दिसले नाही. 3 व्यक्ती होते ते आणि त्यांच्या चप्पल ते याच ठिकाणी सोडून गेलेले आहेत. कोणते हे चप्पल आहे त्यांचे? त्यांच्या चप्पल आहे, आमच्या घरातील कुणाच्या या चपला नाही आहे. मग यानंतर तुम्ही या घटनेची माहिती कोणाला दिली? आम्ही 112 वरती पोलिसला हे कॉल केलेला. हा. त्यांनी अकोले पोलीस स्टेशनशी संपर्क करून अकोले पोलीस स्टेशनचे तळपे साहेबांनी आम्हाला कॉल केलेला. त्यांना आम्ही विनंती केली की असं असं झालं, तर ते बोलले तुम्ही अकोले या ठिकाणी येऊन सर तक्रार नोंदवा. त्यानंतर आम्ही काहीतरी कार्यवाही करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेले. आता घरातले काय वस्तू वगैरे गेल्यात? घरातलं आईचं मंगळसूत्र, नाकातील नथ आणि अंगठी आणि एक छोटी चेन होती. असं एक 2-2.5 तोळ्याच्या अंदाजे सोनं गेलेलं आहे. आणि माझ्याजवळ एक 35,000ची कॅश आणि आईची कपाटातील 5-6 हजाराच्या आसपास एक 40,000 ते 45,000ची कॅश गेलेली. पोलीस प्रशासनाने काय सांगितले तुम्हाला? पोलीस प्रशासनाने सांगितले तुम्ही या ठिकाणी येऊन रितसर कंप्लेंट नोंदवा, नंतर आम्ही ॲक्शन घेऊ. ह्या भागामध्ये याआधी चोरी झालेली आहे का ही पहिलीच घटना? ही आमच्या वस्तीमध्ये पहिलीच घटना आहे. काय चोरांबाबत काही संशय वगैरे तुम्हाला? नाही, संशय तसा आम्ही कुणावर नाही, कारण पहिल्यांदाच अशी घटना घडली आणि अशा छोट्या मोठ्या जर यावर घडल्या असं संशय घेता येतो. तसं काही कुणावर आमचा वैयक्तिक संशय नाही. तुम्ही चोर पळताना आता पाहिलेत, साधारण काय वयाचे असतील ते? चोर साधारण 15 ते 20-22 वयाचे असते, कारण ती ज्या पद्धतीनं पळत होते त्यांची पळण्याची स्टाईल वगैरे पाहून एक तरुणच असतील ती. कारण माझं वय 40 आहे, मी त्यांच्या मागे पळताना ती मला मिळाली नाही, म्हणजे माझ्या वयापेक्षा कमीच.